सर, सम्माननीय अमोल जी, अमोल सर, उनके साथ शल्टन सर और विवेक मिसाळ सर, ये सभी मान्यवर, विकेश मिसाळ सर, ये सभी सर मान्यवर उपस्थित हैं। उनका सहर्ष मनपूर्वक स्वागत इस टूर्नामेंट पे। हिंदी मराठी दोनों में बोल लेंगे। तो जो हारी है टीम वो उसको भी कॉन्ग्रेचुलेशंस, आप नंबर 2 पे हो, मेहनत की है आपने। एंड ऑब्वियसली आप जो फर्स्ट हो उसको तो कॉन्ग्रेचुलेशंस, आप तो जीते ही हो। सो वेरी वेल प्लेड एंड ऑल द बेस्ट फॉर द फ्यूचर। थैंक यू सर। तर नक्कीच सन्मान सत्कार केला जाईल। उपस्थित मान्यवर, स्टेज पे उपस्थित टैनी सर, अमोल सर, शल्टन सर, उसके बाद सम्माननीय विकेश जी मिसाल सर, ये सभी मान्यवरों का इस स्पर्धे के मार्फत हार्दिक सहर्ष मनपूर्वक स्वागत। आज का ये आखिरी दिन इस स्पर्धे का 4 दिन की श्रृंखला में ये स्पर्धा खिलाई गई। दिनांक 17 अर्थातच 17 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडली आहे। या स्पर्धेचं हे 6वं पर्व आणि या 6व्या पर्वामध्ये दिमागदार आयोजन आणि नियोजन आपण पाहायला गेला। मंचावरती प्रमुख अतिथी उपस्थित आहेत, त्यांचा थोड्याच वेळात यशोचित मान सन्मान देखील केला जाईल। आपण पाहतो या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक रोख रक्कम तब्बल 25,000 रुपये, द्वितीय पारितोषिक तब्बल 12,000 रुपये। तर निश्चित मैं सिफारिश करूंगा ईशान मेहरा सर, आप आजिए। जय वागोबा क्रिकेट संघ गिरियाचीवाड़ी इनकी तरफ से एक भेंट वस्तु अपने लिए सर ईशान जी मेहरा, इनके लिए एक छोटा सा गिफ्ट, और ये गिफ्ट का स्वीकार कीजिए। मी विनंती करतोय गिरियाचीवाड़ी टीम, संपूर्ण टीम आपण यायचं। त्याचबरोबर टॅनी सर, अमोल सर, शल्टन सर, विवेक जी मिसाळ सर, आप भी आजिए। एक छोटस गिफ्ट निश्चित रूपाने आपण पाहतोय गिरियाचीवाड़ी या संघाकडून दिला जातोय। यहाँ पे देख सकते हैं स्क्रीन पे ईशान जी मेहरा सर और संपूर्ण टीम गिरियाचीवाड़ी, ये संपूर्ण टीम की तरफ से एक गिफ्ट दिया हुआ। ईशान जी मेहरा सर जो एरोप्लेन पायलट है, इस टूर्नामेंट का सम्मान चिन्ह और ये फुलगुस्ता यूट्यूब स्क्रीन पे लाइव इस स्पर्धा दिखी जा रही है। भरत जी जगमोहन मेहरा सर, इनके सुपुत्र ईशान जी मेहरा सर और उनके साथी टैनी सर, अमोल सर, शल्टन सर और विकेश जी मिसाळ सर, ये भी उपस्थित है। उनका फिर से इस टूर्नामेंट में स्वागत। इन मान्यवरों का सत्कार समारंभ किया जा रहा है, देख सक रहे हो। जोरदार तालियों से स्वागत कीजिए।
सबका सत्कार समारंभ किया जा रहा है यूट्यूब लाइव स्क्रीन पे सभी देख सकते हो। संपूर्ण गिर्याची वाडी या संघाकडून आलेल्या पाहुण्यांचा शुभ सन्मान केला जातोय आपण पाहतोय ऑन स्क्रीन यूट्यूब वरती ब्रदर स्पोर्ट्स लाइवच्या माध्यमातून शेवटचे क्षण टिपले जात आहेत। यहाँ पे सभी मान्यवरों का सत्कार समारंभ किया जा रहा है। भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचा आपण पाहिलं पहिल्या दिवसापासून अगदी शेवटच्या या दिवसापर्यंत आणि हा शेवटचा क्षण आता मात्र सर्वांच्या भेटीला आलाय। यस विकेश जी मिसाल सर इनका भी सत्कार समारंभ किया जा रहा है यूट्यूब स्क्रीन पे आप देख सकते हो। गिर्याची वाड़ी ये संपूर्ण टीम की तरफ से यहाँ पे फुलगुस्ता और एक सम्मान चिन्ह जोरदार तालियों से स्वागत करिए सभी मान्यवरों का। तर नक्कीच प्रथम 5व्या क्रमांकाचं पारितोषिक दिला जाईल मान्यवरांना। ईशान जी मेहरा सर इनका चिरंजीव रिहान मेहरा इनका यहाँ पे रिहान ईशान मेहरा ईहान माफिया सभी ईहान ईशान मेहरा इनका जन्मदिन इनको जन्मदिन की बहुत बहुत शुभ सॉरी माफिया सभी नक्कीच तर भरत जगमोहन मेहरा साहेबांचा वाढदिवस होता। नक्कीच त्यांचा वाढदिवस इथे साजरा केला जातो त्यांच्या नातवांच्या शुभ हस्ताने इथे मात्र केक कटिंग केला जातो आपण पाहतोय। संपूर्ण गिर्याची वाडी या टीम कडून त्यांचा केक कट केला गेला। सरांना लेट पण थेट वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपण पाहतोय। लगेचच बक्षीस वितरणाला सुरुवात करूया। तर यायचंय जुम्मापट्टी टीम 5व्या क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलात अगदी, परंतु सेमी फायनल मध्ये हार पत्करावी लागली आणि 5व्या क्रमांकावरती हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। ईशान जी भरत मेहरा सर इनके शुभ हस्ते ये चमचमती ट्रॉफी दी जाएगी। 5वें नंबर की ट्रॉफी संघ आपण पाहतो एका बाजूला अगदी विचार केला तर कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला, परंतु आजच्या दिवसामध्ये हार पत्करावी लागले तो जुम्मापट्टी संघ। तनवीर चोपड़ा सर इनके शुभ हस्त से ये 5वें क्रमांक की ट्रॉफी दी जा रही है लाइव यूट्यूब स्ट्रीम पे। अब देख सकते हैं कैश प्राइज और 5वें नंबर की ट्रॉफी
जुम्मापट्टी टीम कल के दिन में बहुत अच्छा खेल किया, लेकिन आज के दिन में हार इस टीम के माध्यम से मिला और चौथ्या टीम नंबर साठी यायचंय लगेचच ठोंबरवाडी टीम चौथ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. तर ठुंबरवाड़ी संघ अपन पातों विकेशी मिसाल सर, इनके शुभ हस्त से चतुर्थ क्रमांक का पारितोषिक दिया जा रहा है. ठुंबरवाड़ी ये टीम को पहिल्या दिवसात चांगला खेळ केला ठुंबरवाड़ी संघ, परंतु सेमीफायनल मध्ये हार पत्करावी लागली आहे. तिसरा क्रमांक आपण पाहतोय कोथेरीवाडी संघ. नक्कीच हा देखील संघ पहिल्या दिवसामध्ये चांगली खेळी केली, परंतु आजच्या दिवसामध्ये टॉप 3 मध्ये प्रवेश केला होता आणि तिसऱ्या क्रमांकावरती कोथेरीवाडी संघ पाहायला मिळतोय. ईशान जी भरत मेहरा सर, इनके शुभ हस्त से ये तीसरा क्रमांक की ट्रॉफी और कैश प्राइज दी जा रही है. देख सकते हैं तीसरा क्रमांक की ट्रॉफी कोथेरीवाडी संघ. नक्कीच खूप चांगला खेळ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर लगेचच आपण देऊयात दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. नो डाऊट ज्यांना आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला तो विनायक गोरेचा पिंपळी हा संघ. संपूर्ण टीम यायचं आपण लगेचच. रनर अप टीम पिंपलोलीवाडी. अमोल सर के शुभ से द्वितीय क्रमांक के यहाँ पे ट्रॉफी दी जा रही है. रोक रकम 12,000 रुपये और ट्रॉफी पिंपलोली टीम रनर अप ये टीम और चैंपियन इस और पहिल्या नंबरचा पारितोषिक ज्यांना पटकावला आहे तो वांगणी विभागातला श्री गणेश गोरेगाव संघ. ईशान जी मेहरा सर, इनके तरफ से 1 नंबर की ट्रॉफी दी जा रही है. गोरेगाव टीम संपूर्ण टीम देख रही है अपन स्क्रीन पे. दूसरे दिन में ये टीम टॉप 5 में प्रवेश करती हुई दिखी, लेकिन आज के दिन में देखिल सेमीफाइनल मैच जीता, फिर फाइनल मैच में देखिल ये टीम फाइनल मैच जीते हुई. ईशान जी मेहरा इन सरों के शुभ हस्त से प्रथम क्रमांक की ये चमचमती ट्रॉफी और कैश प्राइज दिया गया. श्री गणेश गोरेगाव हा संघ चॅम्पियन या 6व्या पर्वातला आपल्याला पाहायला मिळतोय. अपना अमूल्य यहाँ पे समय देने के लिए बहुत बहुत शुक्रिया ईशान जी मेहरा सर और उनके साथ टैनी सर, अमोल सर, शेल्टन सर और विकेश जी मिसाल सर. आप आए अपना कीमती समय इस टूर्नामेंट में लिए. नक्कीच आता आपण वळूयात. रजा घेत असताना हे प्रमुख पाहुणे आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेची शोभा वाढवली अगदी विचार केला जय वाघोबा क्रिकेट संघ गिऱ्याची वाडी यांचं भरतजी जगमोहन मेहरा साहेबांच्या सौजन्याने ही स्पर्धा आपण पाहिली. त्यांचे सुपुत्र सर ईशानजी भरत मेहरा साहेब हे उपस्थित होते, जे पेशाने एरोप्लेन पायलट आहेत. नक्कीच आपण पाहू शकता संपूर्ण गिऱ्याची वाडी संघ त्यांच्यासोबत एक हा क्षण कॅप्चर करत असताना ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. एक हा क्षण टिपत असताना आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण गिऱ्याची वाडी टीम आणि त्याचबरोबर भरतजी जगमोहन मेहरा साहेबांचे चिरंजीव आपल्याला पाहायला मिळतात. सर ईशानजी भरत मेहरा जे पेशाने एरोप्लेन पायलट आहेत आणि यांनी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. त्यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. जाऊयात वैयक्तिक पारितोषिकाकडे. नक्कीच
पुन्हा एकदा सर्व संघ उपस्थित व्हायचा आहे. तर मी मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतोय ज्यांचा आवाज आपणास ऐकायचा आहे ते योगेशजी वाघ सर, आणि इथून पूर्णपणे जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली जाईल. तुर्तास मी थांबतोय, परंतु तुम्ही थांबू नका. मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया योगेशजी वाघ सरांना. कुठल्याही खेळाडून जाऊ नका, कारण की अजूनही वैयक्तिक पारितोषिक आहे. आधी थोडासा 19-20 झाला, परंतु विनंती आहे कुठल्याही खेळाडून जाऊ नका. पाचही विजयी संघ स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज बाकी आहे. अजून जाऊ नका. कशा रे कशा, काय तुझा तमाशा असाच झाला माझा. गडबड काय झाली माहिती आहे का, माझ्या टायमाला हिंदीचा मास्तर चांगला होता, पण मा अडाणी होतो, त्यामुळे हिंदी ना घोडा पाणी पाडला, म्हणून मायकावरून ताबा सोडला. जरूर चला, सर्व संघांना माझी विनंती आहे, चला बक्षीस पात्र जे पाचही संघ आहेत आणि सर्वांना विनंती आहे सगळी गाणी वाचतील, खडं मारू नका, कारण काय माहिती आहे का झोपायलाच मा गोतडीत असं तू, त्यामुळं ती सगळी गाणी वाचतील. सर्व संघ या. जुमापट्टी ए डोंगरे हो चला या जुमापट्टी, तसेच पिंपळुलीवाडी आणि कांदा कोथिंबीरी का कोथिंबिरी या. मित्रांनो, गावाची नावं नवीन असल्या कारणाने बाकीची नावं मला येत नाही. चला विनंती आहे या लगेच. सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये आपण पंचांची भूमिका पाहिली. मित्रांनो, एका वेळेस समालोचक नसला तरी चालेल, एका वेळेस डीजे नसला तरी चालेल, एका वेळेस लाईव्ह नसली तरी चालेल. तुम्हाला न्याय देण्यासाठी जी पंचांची भूमिका गेले 4 दिवस आपण पाहिली, अर्थात जे वाघोबा क्रिकेट संघ गिऱ्याचीवाडी ज्यांच्या विनंतीला मान देऊन 2 ऑफिशियल पंच आपण पाहिले. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सातारा ओपनच्या स्पर्धांमध्ये देखील आपण त्यांना पंचांच्या भूमिकेत पाहत असतोय. आदिवासी स्पर्धांमध्ये देखील त्यांना आपण पाहत असतोय. तसेच आमचे मित्र सुरेशजी निरगुडा सरांना विनंती असेल, या पंचांची भूमिका अतिशय आपली चांगली राहिली आणि तुमचा या स्पर्धेच्या वतीने आपण यथोचित मान सन्मान करत आहोत. मित्रांनो, खऱ्या अर्थाने निश्चित तुम्हाला खेळायचं असेल, पूर्वीचा क्रिकेट आताचा क्रिकेट यामध्ये फरक आहे. पंचांचा आदर केला जातोय, परंतु तुम्हाला आदर घेण्यासाठी, तुम्हाला न्याय देण्यासाठी कुणीतरी असायला हवा, आणि तीच पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये गेले 4 दिवस तुम्ही आम्ही पाहिली. अर्थात सूर्यजित निरगुडे सरांचा केला जातो या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान, मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे सुरेश निरगुडे सरांचा केला जातोय यथोचित मान सन्मान. त्यानंतर दुसरे पंच आपण पाहिले, त्यांच्या खांद्याला खांदा देत सातत्याने जर पाहिला, आजच्या दिवसामध्ये त्यांचा टांगा पलटी, घोडा फरार झाला, मॅच मध्ये पराभूत व्हावं लागलं, परंतु क्रिकेटमध्ये कधीच नाही. हरिदोरे सरांचा देखील केला जातोय मान सन्मान, त्यांचा देखील हा मान सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये गेले 4 दिवस समालोचना तुम्ही ऐकलं. ज्या स्पर्धेचा सुरुवात होताना खऱ्या अर्थाने निश्चित म्हटलं जातं, जेवण बनवलं, जेवणामध्ये तेल टाकलं, मीठ टाकलं, परंतु त्यामध्ये कुठला ना कुठला एक घटक जर कमी राहिला तर तिथे कुठेतरी चव थोडीशी कमी मिळते. असे समालोचन गोड आवाज एस पवार सरांचा करूया या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान सन्मान. आपली भारतीय संस्कृती आहे, भारतीय संस्कृती जतन केलं जातं, मायेची, प्रेमाची, आपुलकीची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सरांचा केला जातोय. तुम्हाला काय येडळी बिडळी चावल्या का काय झालं, दूर आरडा ना कान ठिड्या बसायल्या. आणि त्यानंतर मित्रांनो, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, ज्या आमच्या आवाजाची काळजी जे आमच्या डीजे ऑपरेटरने घेतली, असेच आमचे डीजे सूरज या अगदी आपला देखील केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान. आपण त्या मान सन्मानाचा स्वीकार करा. अतिशय चांगली क्वालिटी आपण पाहिली. साऊंड सिस्टम म्हटलं तर निश्चित समालोचकाचा एक महत्वाचा घटक आहे, तो बीएमटीच्या डेटापासून आरडला, पण समोर किती नाड्या सोडायच्या त्या त्याच्या हातात. चांगली क्वालिटी आपण पाहिली. परंतु मित्रांनो, सर्वात महत्वाचा खऱ्या अर्थाने जर भाग म्हटला, पूर्वीचा क्रिकेट आपण भरपूर खेळलो, तेव्हा ह्या वाडीतून त्या वाडीत नाव पोहोचलं, त्या वाडीतून त्या गावात पोहोचलं, त्या गावातून त्या पंचायत मध्ये पोहोचलं, परंतु दुसऱ्या तालुक्याला कधी कुणाला कळलं किंवा नाही कळलं.
आता ही स्पर्धा 184 देशामध्ये पोहोचवण्याचं काम ज्या वाहिनीच्या माध्यमातून केलं, ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट, अतिशय चांगल्या दर्जाची क्वालिटी आणि क्लिअरिटी, ही स्पर्धा पारदर्शक पाहिली. तुम्हाला कुठल्या निर्णयावरती शंका वाटला तो निर्णय पुन्हा आपण चेक केला. अशी वाहिनी अर्थात ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट आणि त्यांचा देखील केला जाईल. या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान, आपण त्या मान सन्मानाचा स्वीकार करा. मित्रांनो, झिरो मधून हिरो बनवण्याची जर कोणची ताकद असेल तर ती फक्त लाईव्ह वाला बनवू शकतो. का? तुमची ज्या पद्धतीने जी तुमची कामगिरी होते ती जगासमोर आणली जाते. गावापासून तर शहरापर्यंत तुम्हाला खेळण्यासाठी तुमच्यावरती नजरा राहतात. म्हणून म्हटलं जातं व्यावसायिक क्रिकेटर कसा घडला जातोय तर तो लाईव्हच्या माध्यमातून, आणि त्यांचा देखील इथे मान सन्मान होत आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने आपण ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथे नेटची व्यवस्था आम्हाला लाभली गेली आहे, निलेश वायफाय, तुमचा देखील केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. यथोचित मान सन्मान, आपण त्या मान सन्मानाचा स्वीकार करा. सगळं झालं मित्रांनो. अगदी आपण पाहतोय ही स्पर्धा लाईव्ह पाहिली, परंतु लाईव्हला जाण्यासाठी नेटची व्यवस्था आम्हाला हवी होती आणि ती देखील अतिशय अल्पशा दरामध्ये आम्हाला मिळाली. त्यांचा देखील केला जातो या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान आणि सन्मान. त्यानंतर खरं आता निश्चित अगदी आपण त्यानंतर मित्रांनो विलास आवाटे आणि सागर आवाटे ज्यांच्या सुवर्ण अक्षरानं गेली 4 दिवस ही तुमची स्कोरिंग आपण पाहिली. तुम्हाला एका स्कोर वरती, कारण म्हटलं जातं ना मतदानामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका गुणाला कधी महत्व येतं, जेव्हा कमी राहतं तेव्हा. ती स्कोररची चांगली भूमिका आपण या स्पर्धेमध्ये 4 दिवस पाहिली. या दोनही स्कोररचा आपण करतोय या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान. त्यानंतर ही मंडपची व्यवस्था आपण पाहिली. तोच का दोन्याचा मालक एक. त्यानंतर निश्चित आमच्या कॅमेरामॅन यस आमचे कॅमेरामॅन पहा, तुमच्या प्रत्येक चेंडूवरती ज्यांचा कॅमेरा, ज्यांचा हात, ज्यांचं बोट फिरलं गेलं, आमचे मंगेश, तुमचा देखील केला जातोय मान सन्मान. अगदी आपण त्या मान सन्मानाचा स्वीकार करा. थँक्यू. आणि खऱ्या अर्थाने इथपर्यंत हे सगळं म्हटलं जातं ना, पिक्चर बनला, परंतु पिक्चर मध्ये काम भरपूर जणांनी केलं, परंतु पिक्चरचा डायरेक्टर कुणीतरी एक असतो. तो पडद्याच्या पुढे कधीच नसतो, तो पडद्याच्या पाठीमागे असतो. परंतु पडद्याच्या पाठीमागे राहून तो पिक्चर कसा हिट करायचा ही त्या डायरेक्टरला संपूर्ण माहिती असते. असेच आमचे कपिलदादा शेंडे ज्यांची महत्वाची भूमिका आपण पाहिली या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा देखील केला जातोय या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान. त्यांचं म्हणणं आहे की जरूर 2 शब्द ते मनोगत व्यक्त करणार आहेत. हॅलो हॅलो. यामध्ये माझी एकट्याचीच मेहनत नाहीये, माझी पूर्ण टीम आणि पूर्ण गावकऱ्यांनी सपोर्ट केलाय. तर पूर्ण टीमचे मी आभार मानतो. असंच पुढच्या वर्षी सहकार्य करा. ते यामध्ये पूर्ण टीमचा सहभाग आहे. थँक्यू. निश्चित अतिशय म्हटलं ना, हा एक सातत्यानं टेनिस क्रिकेट मध्ये कुठल्या ना कुठल्या ग्रामीण खेळाडूला एक स्टेज महत्वाचा असतो आणि तो स्टेज इथे दिलाय. जे वाघोबा क्रिकेट संघ गिर्याचीवाडी आणि त्यांची संपूर्ण टीम, संपूर्ण समस्त ग्रामस्थ मंडळ, त्यांचं खरे आता खूप खूप धन्यवाद. आणि त्याच नंतर या स्पर्धेमध्ये धन्यवाद. नक्कीच या स्पर्धेमध्ये अगदी मेगा फायनलच्या दिवसामध्ये अगदी सर्वांना हसवण्याचं काम केलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांचा आवाज दुमदुमतोय ते सर्वांचे लाडके योगेशजी वाघ सर यांचा इथे मात्र यथोचित मान सन्मान केला जातोय. नक्कीच अगदी आदिवासी समाजातील एक बुलंद आवाज आणि त्यांची ओळख कमी वेळामध्ये फार महाराष्ट्रभर यांचा आवाज आपण ऐकत असतो. त्यांचा यथोचित मान सन्मान केला गेला. मी पुन्हा एकदा विनंती करतो योगेशजी वाघ सर, या आपण या पुढील सर्व बक्षिसांची सूत्र सांभाळायची आहेत.
जरूर प्रत्येक संघाला माहित आहे या स्पर्धेमध्ये वैयक्तिक पारितोषिक आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, या स्पर्धेचा मालिकावीर. काही कारणास्तव आपली हिंदी भाषा कमी पडल्यामुळे मला माईक सोडावं लागलं, नाही तर बरोबर चाललो असतो, रस्ता चुकलो मी थोडा. परंतु निश्चित इथे ती वैयक्तिक पारितोषिक आपण खऱ्या अर्थाने वितरित करत आहोत. या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण पहिला अवॉर्ड देणार आहोत. ज्यानं गोलंदाजी करत असताना पहा 8 विकेट्स आपल्या नावावरती केल्या आणि खऱ्या अर्थाने धावा खर्च केल्या तर 19 इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची राहिली आहे 4.75. अर्थात टीम आहे कोथेरेवाडी आणि प्लेयर आहे शोभव. अगदी पहा या स्पर्धेमध्ये शोभवची गोलंदाजी शोभण्यासारखी राहिली आहे. छोटा गोलंदाज मोठी कामगिरी म्हणून म्हटलं जातं. कधी कुणामध्ये कोणते गुण राहतात ते कधी समजतं जेव्हा तो त्याची गुणवत्ता लोकांसमोर आणि इतरांसमोर खऱ्या अर्थाने तो दाखवतोय तेव्हा. अगदी पुढच्या करिअरसाठी शुभम तुला खऱ्या अर्थाने भरपूर शुभेच्छा असतील. या स्पर्धेमध्ये जो अवॉर्ड तू स्वीकारला खऱ्या अर्थाने तुझं कौतुक करावं लागेल. त्यानंतर जाऊया या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज. या स्पर्धेमध्ये 5 संघ आपण पाहिले. 5 संघामध्ये वैयक्तिक 3 पारितोषिक. तिथे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि या स्पर्धेचा मालिकावीर. तर आता आपण उत्कृष्ट फलंदाज या अवॉर्ड कडे जात आहोत. ज्यानं बॅटिंग करत असताना धावा बनवल्या 66 आणि खऱ्या अर्थाने चेंडू खेळून काढले 26. अर्थात त्याची उत्कृष्ट खेळी आपण पाहिली 32 धाव्यांची आणि खऱ्या अर्थाने अवरेज जर आपण पाहिला तर म्हणजेच आहे 253.85 चा स्ट्राईक रेट पाहिला आणि अगदी टीम आहे ती म्हणजेच गोरेगाव आणि खेळाडू आहे कोण रे गणेश ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ आपण या गणेशचा पाहिला आणि बघता बघता गणेश या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने त्याच्या कामगिरीची ओळख त्यानं सिद्ध केली आणि स्वतःची कामगिरी इथे स्पष्ट केली. पहा आपण पाहतोय प्रत्येक खेळाडू त्याच्यानंतर आपण जाऊया या स्पर्धेमध्ये मालिकावीर हा किताब आपण पाहतोय. या मालिकावीर किताब ज्यानं खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये युनिंग खेळल्या 6 आणि धाबा बनवल्या 107. त्यामध्ये चेंडू खेळले 44. त्याच्या बॅट बद्दल चौकार पाहिले 4, षटकार पाहिले 13. त्याची उत्कृष्ट युनिंग आपण पाहिली तिथे धावा होत्या 43. त्याचा स्ट्राईक रेट जर आपण पाहिला तर 243.18. टीम आहे पिंपळोली आणि खेळाडू आहे विनायक गोरे. या स्पर्धेचा मालिकावीरचा हकदार. अतिशय चांगला त्याचा खेळ राहिला. बघता बघता संघाला चॅम्पियन न बनवता स्वतः मात्र जरूर झुंज दिली. कुठेतरी थोडसा अपयशी राहिला परंतु त्याची गुणवत्ता आणि त्याची कारकीर्द त्याच्या बॅटनं दाखवली आणि बघता बघता या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने मालिकावीर जो किताब आपण पाहतोय तो विनायक गोरे ठरलाय या स्पर्धेचा मालिकावीर. आणि निश्चित ही स्पर्धा अतिशय थाटामाटाने मित्रांनो इथे संपन्न होताना आपण पाहिली. संपन्न होता होता या स्पर्धेमध्ये तब्बल 32 संघ आपण पाहिले. 48 संघ पाहिले. 48 मधून 5 संघ बक्षीस पात्र 40 संघ पाहिले. 40 संघामधनं खऱ्या अर्थाने बघता बघता इथे
5 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाले, परंतु जे 40 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, शांत गतीने खेळ दाखवला, आयोजकांना आपण सहकार्य केलं, त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून तुमचा सर्वांचा खूप खूप आभार मानतोय। आणि ही स्पर्धा या वर्षामध्ये या थाटात पाहिली, पुढच्या वर्षामध्ये अजून वेगळ्या थाटात तुम्हाला पाहायला मिळेल। खऱ्या अर्थाने आयोजकांच्या माध्यमातून एवढं बोलतोय आणि ही स्पर्धा इथे संपन्न होतोय असं मी जाहीर करतोय आणि इथून रजा घेतोय। धन्यवाद।